आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की घटस्फोटाची कारणं ही बऱ्याच ठिकाणी वाढत चालली आहेत. गेले 10-12 दिवस झालं सोशल मीडियावरती आपण बघतोय की पुण्यासारख्या ठिकाणी फॅमिली कोर्टमध्ये जवळपास एका दिवसाला 20 ते 25 डिवोर्सच्या केसेस येत आहेत. मुंबई असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, इथं सुद्धा त्याच पट्टीमध्ये आता घटस्फोटाचे केसेस येत आहेत. नमस्कार, मी रोहित मोरे. पुन्हा एकदा तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत सोमनाथ पाटील सर, ज्यांच्यासोबत ऑलरेडी आपली मुलाखत झालेली आहे. जी मुलाखत होती लग्नासंदर्भात येणाऱ्या अडचणी. इथं लिंकवरती डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकत आहे, जुना पॉडकास्ट तुम्ही बघू शकता. आजचा जो विषय आम्ही कव्हर करतोय तो म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की घटस्फोटाची कारणं ही बऱ्याच ठिकाणी वाढत चालली आहेत. त्या संदर्भात ही आजची मुलाखत असणार आहे. ते कसं करता येईल त्यांचं स्वतःचं एक उद्भव सूचक आता चालू आहे. ह्या माध्यमातून आज आपण डिस्कस करणार आहे किंवा चर्चा करणार आहे की ह्या गोष्टीवरती आपण काय पर्याय काढू शकतो. नमस्कार. नमस्कार. तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. पहिला प्रश्न जो मला आजचा तुम्हाला विचारायचा आहे, आता गेले 10-12 दिवस झालं सोशल मीडियावरती आपण बघतोय की पुण्यासारख्या ठिकाणी फॅमिली कोर्टमध्ये जवळपास एका दिवसाला 20 ते 25 डिवोर्सच्या केसेस येत आहेत. बरोबर आहे. म्हणजे ॲव्हरेज जर काढायला गेला, विचार करा तुम्ही, जवळपास 2-2.5 हजार केसेस झाल्या मंथली ॲव्हरेज जर तुम्हाला काढायचं झालं तर ह्या संदर्भात तुमचं काय मत आहे? हे कशामुळे होत असेल? सर्वप्रथम रोहित सर, मला पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल तुमचं आभार. आज जो तुम्ही विषय मांडलेला आहे, घटस्फोट किंवा डिवोर्स, पुण्यासारख्या सिटीमध्ये तुम्ही बघताय किंवा आता पेपरला येतंय किंवा काय येतंय, तर ते पुण्यासारख्या सिटीमध्येच येतंय हे तुम्ही फक्त बघताय. मुंबई असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, इथं सुद्धा त्याच पट्टीमध्ये आता घटस्फोटाचे केसेस येत आहेत. आता आमचा जो अंदाज आहे, सर्वसाधारण पूर्वी 100मध्ये 2-4 केसेस किंवा 5 केसेस त्या घटस्फोटाच्या असायच्या. ह्या मागच्या 10 वर्षांमध्ये यामध्ये प्रमाण प्रचंड वाढले. जवळजवळ हे प्रमाण 40% गेले. म्हणजे पूर्वी 100मध्ये 4 लग्न मोडायचे किंवा घटस्फोट व्हायचे, आज 10तली 4 लग्न मोडतायत. म्हणजे हे प्रमाण अतिशय प्रचंड आहे. जे घटस्फोट होत आहेत ते लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत होत आहेत. आणि याचं प्रमाण त्या 40%मध्ये जवळजवळ 60-70% आहे. म्हणजे 40मधले 3 लग्न जे आहेत, 4 मधले ती 3 लग्न हे 1 वर्षाच्या आतच मोडतात. आता त्याला सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, म्हणजे लग्नानंतर असणारे संबंध. सर, तुम्ही मला बोललात की एक्स्ट्रा मॅरिटल त्यापैकी एक कारण आहे. बरोबर आहे. पण ज्यावेळेस मी त्या बातम्या डिटेलमध्ये वाचल्या, त्यातल्या सगळ्यात मुख्य 2 कारणं जी मला त्या ठिकाणी आढळली ती होती की बाबा मुलगी मुलापेक्षा जास्त कमवते. बरोबर, हे पहिलं कारण झालं. दुसरं, जे वर्कलोड, जे हेक्टिक प्रेशर ते कॉर्पोरेटमध्ये कॅरी करतायत स्वतःसोबत, त्याच्यामुळे एकामेकाला न दिलेला वेळ, हे एक दुसरं कारण त्यातलं आहे. बरोबर, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे सुद्धा कारण असू शकतं. रोहित सर, पहिली गोष्ट लक्षात घ्या की पूर्वी ठीक आहे, मुली आज वर्किंगमध्ये आहेत, म्हणजे वर्किंग प्रोफेशनमध्ये आहेत, ज्या भरपूर शिकत आहेत, शिकून चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगल्या जॉबला आहेत, त्यांना पगारही भरपूर असेल. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना वर्कलोड, कारण जर तुम्ही बघितलं तर मुलापेक्षा मुलीचा IQ लेवल पण जास्त असतो आणि तिची कष्ट करण्याची जी काय म्हणतो आपण ताकद आहे ती मुलापेक्षा तिची जास्त असते. अंगमेहनतीची कामं जर सोडली तर आज आपण आपल्या घरामध्ये बघतोय, आपली आई असेल तर सगळी घरातली कामं आवरायची, नंतर तिच्या ज्या इतर प्रोफेशन्स, मग काही शेती करणाऱ्या पण असतात, काही घरची कामं करणाऱ्या पण असतात. आता पूर्वीसारखं काय घरामध्ये सारवण वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत किंवा दळण वगैरे सुद्धा घरी करावं लागायचं. आता त्या गोष्टी नाही आहेत. परंतु बाहेर आज प्रोफेशनमध्ये मुले आहेत, तिथं सुद्धा त्यांना वर्किंग लोड आहे, नाही असं नाही, त्या मॅनेज करू शकतात. परंतु होतंय कसं, आई वडिलांच्या इच्छेखातर लग्न करायचं. कारण ज्या वेळेला त्या 2-3 वर्ष वर्किंग प्रोफेशनमध्ये येतात त्यावेळेला साहजिकच त्यांना कोणी ना कोणीतरी जोडीदार हा मिळालेला असतो.
आणि हे प्रमुख कारण असतं. फक्त आईवडिलांचं ऐकायचं, आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही किंवा आईवडिलांची किंमत आपल्या राखायची म्हणून ते लग्न करतात. आणि त्याचमुळे एका वर्षाच्या आत लग्न मोडायचं प्रमाण आहे. आता इथं तुम्ही उत्तर काय पण देऊ शकताय की त्यांना वर्कलोड जास्त आहे किंवा त्या दोघांच्या मध्ये जे बोलणं किंवा जे संवाद आहेत हे कमी होत आहेत. हा ठीक आहे, थोडाफार पार्ट तो असू शकतो, पण मेन पार्ट हाच आहे की त्यांच्या इच्छेविरुद्ध झालेलं लग्न. आता इथं तुम्ही म्हणू शकताय की हा मुलीला पॅकेज जास्त आहे, मुलाला कमी आहे, पण आज आम्ही जे अभ्यास करतोय, मुलगी लग्न करतानाच, जोडीदार शोधतानाच तिचं पॅकेज, मुलाचं पॅकेज हे मुलीपेक्षा जास्त असावं ही प्राथमिकच अपेक्षा मुलींची आहे. कधीतरी क्वचित असा प्रसंग येतो की मुलाला पॅकेज कमी आणि मुलीला ते जास्त आहे. बरोबर, हे त्यापैकी एक कारण होते. आता दुसरं मला एक सांगायचं आहे, आता माझंही लग्न झालेलं नाहीये, माझंही बायोडाटा तुमच्याकडे आहे. सांगायचा उद्देश माझा ह्यातला असाच आहे की म्हणजे जी मार्केटमध्ये आज बातम्या आपण बघतो, डिवोर्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, भांडण तट्टा असेल, केसेसची प्रकरणं असतील, ह्या गोष्टी दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. बरोबर आहे. मग ते काय, माझा विचार त्या ठिकाणी असा होता, माझे काही स्वतःचे मित्रमंडळी गुजरातला राहतात, मग त्यांच्या ठिकाणी एक पॅटर्न राबवला जातो. त्यातला एक पॅटर्न म्हणजे असं की बाबा मुलीसोबत एंगेजमेंट केलं जातं आणि 3-4 महिने त्यांना स्वतंत्र वेळ दिला जातो, एकामेकासोबत फिरा, बोला, एकामेकाला समजून घ्या. हा पॅटर्न जर आपण महाराष्ट्रात राबवायचं झालं तर ते शक्य आहे का? आता तसं बघायला गेलं तर काही गोष्टी शक्य आहेत, परंतु त्या गोष्टीला फार वेळ जाणार आहे रोहित सर. हे काय लगेच होण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. आज अगदी बघायचे जे कार्यक्रम असतात, आम्ही बऱ्याचशा ठिकाणी जात असतो, तर मुलाला मुलीचा नंबर सुद्धा आज दिला जातो, नाही असं नाही. ज्यावेळेला पसंती येते दोन्हीकडून, मुलगा मुलगीची, त्यावेळेला त्यांना बोलण्यासाठी वेळ दिला जातो. भेटण्यासाठी कदाचित वेळ कमी दिला जात असेल किंवा दिला जात नसेल. आज मुली स्वतः आज मुलाच्या घरी यायला लागले, पूर्वी ती प्रथा नव्हती. पण आम्ही सुद्धा त्यांना सांगतो की मुलगीला त्या घरात नांदायचं आहे तर तुम्ही मुलगीला सुद्धा सोबत घेऊन जावा, बरोबर, ते घर पाहू दे मुलगी. हळूहळू चेंजेस होत आहेत. पण जो गुजरात पॅटर्न आहे की आज हे करायचं, म्हणजे तुमचं एंगेजमेंट करायची आणि साखरपुडा आपण म्हणतो मराठी शब्द, तर साखरपुडा झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी यांना 3 ते 4 महिने, 6 महिन्यांपर्यंत वेळ दिला जातो. मग मुलगी सुद्धा त्या तिच्या ज्या साखरपुडा झालेल्या जोडीदाराच्या घरी पण जाते. मुलासोबत ते फिरणं, बोलणं, चालणं, सगळ्या गोष्टींशी ते 6 महिने त्यांचं रिलेशन चांगल्या पद्धतीनं चालतं आणि त्याच्यानंतर त्यांना निर्णय घेण्यासाठी विचारलं जातं. ज्या वेळेला त्या दोघंही संतुष्ट असतात की हा आपण पुढं जाऊ शकतो संसारामध्ये, त्याच वेळेला लग्न लावून दिलं जातं. पण ह्या गोष्टीसाठी आपल्या भागामध्ये अजून किमान एक 10-15 वर्ष तरी गेली पाहिजेत. शक्य नाही 10-15 वर्ष पुढचे. हा, बरोबर. आता जनरली आपण जेव्हा मार्केटमध्ये बघतो, म्हणजे जेव्हा एक मुलगा कमवत असतो, एखादी मुलगी कमवत असते, पण बऱ्याच ठिकाणी बघितले तर ह्याचं लोक स्टेटस पण ठेवतात. म्हणजे ते एक भावना तयार झाली आहे. जेव्हा एखादा मुलगा कमवतो तो घरासाठी कमवतो, पण जेव्हा एखादी मुलगी कमवते ती स्वतःसाठी कमवते, अशी भावना मार्केटमध्ये आहे किंवा स्टेटस ठेवतात. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता इथं दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे की मुलगी स्वतःसाठी कमवते, मुलगा परिवारासाठी, कुटुंबासाठी कमवतो. पण मला एक सांगा, मुलगी आज आपण पाहतोय करिअर, बऱ्याचशाच मुली, सगळ्या काय आपण म्हणता येत नाही, पण ज्या इंजिनिअरिंग किंवा चांगल्या फील्डला शिक्षक किंवा डॉक्टर झाल्या, त्यांचं मत किंवा त्यांच्या घरच्यांचं मत काय असतं की बाबा एवढं शिकवलंय तर तिला काहीतरी करिअरला प्राधान्य दिलं पाहिजे, संधी दिली पाहिजे. ह्यासाठी ती जॉबला, वर्किंगला लागते. ज्या वेळेला ती वर्किंगला चालू होते त्यावेळेला काय तिचं लग्न नसताना झालेलं, मग त्यावेळेला ती स्वतःसाठी पण शेवटी खर्च करणारच. 100%. आणि तिच्या त्याच वेळेला तिच्या भावना निर्माण होतात चांगल्या, त्या आपल्या घरासाठी, आपल्या वडिलांसाठी, आपल्या आईसाठी, की बाबा आपल्याला आई वडिलांनी एवढं कष्टातनं आपल्याला उभं केलं, मोठं केलं, आपल्याला म्हणजे स्वतःच्या पायावर उभं केलं. त्याच्यामुळं तिची भावना किंवा तिची जी ओढ आहे ती तिच्या घरच्यांच्याकडे किंवा माहेरकडे जास्त राहते. आणि ही ओढ जी आहे ती लग्नानंतर लवकर तुटत नाही. त्याच्यामुळं त्या घरच्यांची सुद्धा, म्हणजे आईची, मुलीच्या आईची आणि वडिलांची इन्व्हॉल्वमेंट ही नंतर तिच्या संसारामध्ये
डोकावायला चालू होते. त्याच्यामुळे हा एक ठीक आहे, तुम्ही म्हणताय की बाबा मुलगी स्वतःसाठी कमवते, परंतु त्याला आता नंतर वेगळा अँगल आहे की ती तिच्या आई वडिलांसाठी कमवते. आणि त्याच्यामुळे सुद्धा इथं क्लॅशेस जे आहेत लग्नानंतरचे ते वाढतात. आता मग मी तुम्हाला एक सरळ प्रश्न विचारतो. ठीक आहे, हे सगळं चालू आहे, पण घटस्फोट नाहीच झाले पाहिजे, ह्यासाठी काय करता येईल? आता सध्या जर बघितलं तर 1999 पासून पुढं 2000 सालापासून जर आपण विचार केला, आता आज 2026 चालू आहे, तर नैसर्गिक दृष्टिकोन जर पाहिला तर आता पूर्वी कसं पहिल्यांदा मुलगा व्हायचा, नंतर मुलगी व्हायची, आणि आता आपण सर्रास बघतोय 2000 सालानंतर तर मुलींचं प्रथम होणं किंवा जन्माला येताना मुलगी प्रथम जन्माला येते, हे प्रमाण आता वाढत जाणार आहे. आणि त्याची कारणं आता वैज्ञानिक दृष्ट्या पण बरीचशीच आहेत. ते आपण म्हणतो ना, एक्स गुणसूत्र, वाय गुणसूत्र, बरोबर बरोबर. म्हणजे हे कुणाकडे असतं तर त्या जेंट्सच्या वीर्यामध्ये ते असतं. आता एक्स क्रोमोझोम आणि वाय वाय क्रोमोझोम, बरोबर. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय व्हायला लागलंय की आता ह्या 2000 सालापासून महिलांना अधिकार जास्त दिले गेले. जसे महिलांना अधिकार दिले गेले तसे अधिकारांचा गैरवापर पण तसा जास्त व्हायला लागला, आपण पाहतोय सगळीकडनंच. त्याच्यामुळे व्हायला लागलंय कसं, लग्नांचं प्रमाण पण आता कमी झालं, मुलं चालली डिप्रेशनमध्ये. डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे जे त्यांचे एक्स क्रोमोझोम्स जे आहेत किंवा गुणसूत्र आपण म्हणतो त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. त्याच्यामुळं नॅचरली मुलींचं प्रमाण वाढायला लागलंय, जन्माला येतानाच मुली जास्त यायला लागल्यात. आता होणार आहे काय की जर ही परिस्थिती नाही बदलली आणि याला फक्त मुलीचे पालक आणि त्यातल्या त्यात मुलीचे वडीलच हे गोष्टी सगळ्या थांबवू शकतात. त्यांनी जर ठरवलं की आपण आपल्या भारतामध्ये राहतोय, आपण आपली भारतीय संस्कृती किंवा हिंदू संस्कृती आपल्याला कसल्याही परिस्थितीत सांभाळलीच पाहिजे, हे जर त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी मुलीचं लग्न हे लवकरात लवकर केलं तर मुलगी पण चुकीच्या मार्गाला जात नाही, मुलगाही चुकीच्या मार्गाला जात नाही. आणि वेळेत लग्न झाल्यामुळं मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये जे एक नॅचरली जे बॉन्डिंग असतं, प्रेम असतं, ते ऑटोमॅटिकली वाढत जातं. त्याच्यामुळे ना मुलीचा पाय घसरतोय ना मुलाचा पाय घसरतोय. पण इथं फक्त मुलींचे पालक आणि त्यातल्या त्यात मुलीचे वडील यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, तरच घटस्फोटांचं प्रमाण कमी येऊ शकतं. आणि मुलीच्या वडिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे, तुमची मुलगी हुशार आहे, तुमच्या मुलीवर प्रेम आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आता पूर्वी कसं माझ्याकडे गाय असायची, देशी गाय मी सांभाळायचो, आणि जी पाडी किंवा जे कोण जे असायचं लहान, तर त्याला एका विशिष्ट वेळेमध्ये ते मोहरकी बांधावी लागायची किंवा व्यसन घालावे लागायचे. तसं जर नाही केलं तर काय व्हायचं, ते इकडं तिकडं असं सुसाट पळायचं आणि त्या छोट्याशा पाडीला किंवा त्या छोट्याशा खोंडाला आमच्यासारखे दोघं जरी त्यांनी पकडायचा प्रयत्न केला तर ते सापडायचे नाहीत. मग त्यावेळेला आम्हाला एक शब्द वडिलांनी आम्हाला सांगितला, त्यांच्या कानात वारं जातं. बरोबर. एकदा त्यांच्या कानात वारं गेलं की ते तुमच्या कुणालाही ऐकत नाहीत. म्हणजेच काय की ते जरी लहान असेल तरी त्याला विशिष्ट त्याच्या वेळेमध्ये त्याला मोरकी घातलीच पाहिजे आणि त्याला विशिष्ट वेळेमध्ये व्यसनी घातलीच पाहिजे, त्याला पर्याय नाही आहे. आणि ते ज्या वेळेला तुम्ही करताय त्या संस्कारातून ती मोठी होणारच आहे, ते मोठं होणार आहे. त्याला जेवढं तुम्ही जास्त काय म्हणतो आपण त्याला ट्रेनिंग द्याल तेवढं तो चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मदत सहकार्य करणार आहे भविष्यामध्ये. तसंच मुलींचं पण आहे आणि मुलांचं पण आहे. तुम्ही जर वेळेतच त्यांना सावरलं नाही, त्यांना चुकीच्या मार्गाला जाऊन दिलंच नाही, तुम्ही थोडंफार लक्ष ठेवणं गरजेचंच आहे, तिथं पर्याय दुसरा नाही. आणि असं केलं तरच जे लग्न होत आहेत त्याच्यामध्ये होणारे घटस्फोटांचे प्रमाण, आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की मुलीच्या विरोधात जाऊन काय करायचं नाही. आज तुम्ही मुलीला शिकवले, मोठं केले, तर मुलीच्या विरोधात जाऊन किंवा तिच्यावर कुठलं तरी दबाव तंत्र वापरून जर तुम्ही लग्न करायचा प्रयत्न केला तर ती मुलगी शेवटी एज्युकेटेड असते, स्वतःच्या पायावर उभी असते, ती शेवटी निर्णय घ्यायला समर्थ आहे. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे सुरुवात जी आहे ती मुलगी वयात आल्यानंतर, करिअर हे लग्नानंतर सुद्धा होतं. माझ्याकडे असे कितीतरी अनुभव आहेत. अक्षरशः BA MS BHMS झालेल्या मुलींना सुद्धा
तिच्या सासरच्याने MBBS केलेलं आहे. कितीतरी मुली ह्या 12वी नंतर सायन्स झालेल्या मुली त्यांना D.Pharm केलंय, B.Pharm केलंय, स्वतःचं मेडिकल काढून दिलंय, किंवा अशा बऱ्याचशाच मुली आहेत ज्यांना B.Ed D.Ed करून शिक्षक केलं गेलंय. अशा बऱ्याचशाच मुली आहेत. काहींची डिग्री कंप्लीट नव्हती तर त्यांना डिग्री कंप्लीट करून सरकारी नोकरीसाठी MPSC UPSC साठी सुद्धा सासरचे लोक मदत करतात. आधीसारखी परिस्थिती राहिलेली नाहीये. बरोबर. याचा विचार करून मुलगा चांगला कर्तृत्वान बघणं आणि मुलगी वयात आल्यानंतर 18 पूर्ण झाले की 18 ते 21 या वयोगटात मुलीचं लग्न करणं, हाच एक फक्त जे आता होणारी परिस्थिती वाईट जे व्हायला लागले की 10तली 4 लग्न मोडायला लागलेत आणि हे आपल्या संस्कृतीलाही घातक आहे आणि ह्याचा जो परिणाम आहे तो त्यांच्या कुटुंबावर हा दीर्घकालीन होणारा परिणाम आहे आणि तो चांगला होत नाहीये. आणि थांबवायचं असेल तर आमचा एक अभ्यास म्हणून सांगतोय मी, माझं काही कोणाला हे नाही की बाबा चाललंय ते फार चुकीचं चाललंय. मला तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे. माझा एक मित्र आहे ज्याचं नाव मी घेणार नाहीये. तो पुण्याला जॉब करत होता, म्हणजे ऑफिसमधनं जॉब करत होता. आता तो वर्क फ्रॉम होम करतोय. त्याच्या घरचे सुद्धा त्याला मुलगी बघतायत. पण तिकडचं जे कल्चर आहे, वन नाईट स्टँड असेल की जे काही वेस्टर्न कल्चर त्या ठिकाणी चालू आहे, तर त्याला तो खरंच घाबरलाय. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ऑफिस अफेअर्स, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी स्वतः डोळ्यांनी बघितल्यात. तो त्या बाबतीत एवढ्या टेन्शनमध्ये आहे. त्याचं आणि माझं वय सेमच आहे की बाबा मला अशीच मुलगी पाहिजे. त्याच्या घरच्यांना सरळ सांगितलं की मला अशीच मुलगी पाहिजे की बाबा जी शेतात भांगल्याला जाते, स्वतःचं शेत सांभाळते, एक शेतकरी मुलगी, जिचा बाहेरच्या जगाशी असा काही मोठा परिचय नाही किंवा संपर्क नाही. अशा मुलाला जर तुम्हाला सल्ला द्यायचा झाला तर तुम्ही कसा द्याल? तो सल्ला काय असेल? माझं मत आता कसं असतं, मुलगी आपल्याला कोणती मिळणार आहे हे आपण ठरवून होत नाही. कारण मी आता ज्योतिषशास्त्र एवढं 10-12 वर्ष झालं करतोय. आता तो म्हणतोय की ठीक आहे, मला हे थोडंसं कल्चर वेगळं वाटतंय किंवा चुकीचं वाटतंय. आता मला सांगा, IT क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करत असताना भरपूर बाहेरच्या कॉर्पोरेट जगतामध्ये तुम्ही ज्या वेळेला वावरताय त्यावेळेला अमेरिका किंवा इतर जे विदेशामधले जे तुमचे क्लायंट्स असतात त्यांच्यासाठी तुम्हाला काही पार्ट्याज वगैरे ज्या तुम्ही ऑर्गनाईज करता त्याच्यातून ह्या गोष्टी उद्भवत चाललेल्या आहेत. ठीक आहे. मग काही गोष्टी आता समजा तुझ्या नशिबातच जर जॉबवाले मुलगे असेल तर तुला तिला सांभाळून घेतलंच पाहिजे आणि चुका कुणाकडून होत नाहीत. आज तुम्ही ठीक आहे ना, कल्चर, पण कल्चर वाईट आहे तर त्या कल्चरमध्ये आपण ठरवलं पाहिजे की आपले मुली तिथपर्यंत जाता कामा नयेत. त्या अशा पार्ट्याजना वगैरे आपल्या ती जाऊ नयेत. मी म्हणूनच सुरुवातीला सांगितलं की इथं जबाबदार फक्त मुलीचे वडील आहेत. ते मुलीच्या वडिलांनी लक्ष ठेवलं पाहिजे की बाबा हा ठीक आहे, आपली मुलगी चांगली शिकवली, आपण चांगल्या ठिकाणी तिला जॉबला, पण तिचं जे सराउंडिंग आहे, संगत आहे, ती कशी आहे. जोपर्यंत त्या गोष्टींवर आळा बसणार नाही आणि आंधळा विश्वास ठेवणं जे गोष्ट आहे, आंधळा विश्वास ठेवणं हे बंदच केलं पाहिजे. उलट जेवढं प्रेम आहे तेवढी तुम्हाला तिची काळजी पण पाहिजे की नाही, आपली मुलगी किंवा मुलगा सुद्धा, आता मुलं सुद्धा बाहेर जाऊन बऱ्याच ड्रिंकर पण होत आहेत, अगदी ड्रग्ज असेल किंवा वेगवेगळ्या आता घटना आपण पाहतोयच. मध्यंतरी आपण फेसबुकला एक अभिनेत्याने 2 मुले अगदी पूर्ण दारू पिऊन किंवा ड्रग्ज घेऊन अशा ह्याच्यामध्ये पडलेल्या पण आपण बघितलेल्या आहेत. बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपण आता मुलगा तुमचा मित्र म्हणतोय की नाही मला मग ते शेतातली काम करणारे किंवा हे, आता त्याच्या नशिबात तशी असेल तर त्याला तशीच मिळेल. पण जर नशिबात त्याच्या नसेल तर आपण काय करू शकत नाही. जी मिळणारी मुलगी आहे तीच तुझी अर्धांगिनी आहे आणि तिला तू चांगल्या पद्धतीनं सांभाळलं पाहिजेस. बरोबर. आणि चुका तुम्ही समजत असाल की बाबा एखादी ह्याच्यातली मुलगी आहे, शेती करणारी किंवा कमी शिक्षित मुलगी, तिच्याकडूनही चुका होतात. आणि आजचं कल्चरच असं झालंय की कुणाला वेळच नाहीये कुणाकडे लक्ष द्यायला. ही सगळी गोष्टी विचित्र होत चाललेल्या आहेत. बरोबर. आता शेवटचा प्रश्न माझा असा आहे, तुम्ही स्वतः वधूवर सूचक केंद्र चालवता, बरोबर आहे. आता अशी बरेचसेच बायोडेटा किंवा बरेचसेच मुली आणि मुलांचे बायोडेटा तुमच्याकडे आहेत की त्यांची लग्न झालेली नाहीत. पण मगाचपासून जे मुलाखतीत आपण चर्चा केला, घटस्फोट असेल, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स असेल, ते वेस्टर्न कल्चर असेल, ह्या सगळ्यापासून जर त्यांना बचाव कार्य, म्हणजे खरं सांगायचं तर हे चुकीचं आहे. कल्चरला तुम्ही कसं एक्सेप्ट करताय हे आपल्यावर डिपेंड आहे, बरोबर आहे. पण ज्यांचं लग्न झालेलं नाही, ज्यांनी भविष्यात सेफ राहावं, ऍटलिस्ट घटस्फोटापासून सेफ राहावं आणि ते कुटुंब व्यवस्थित चालावं, यांना जर तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर काय असेल? एक तर योग्य प्रकारे काउन्सिलिंग महत्वाचं आहे. दोघांनाही ज्या वेळेला त्यांचं लग्न होतंय
लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडं प्रॉपर लक्ष देणं हम्म, हम्म, आणि कमीत कमी सहभाग हा माहेरच्यांचा असणं मुलीच्या. तुम्ही काउन्सिलिंग करत असताना किंवा एकत्र ज्या वेळेला कुठली चर्चा करत असताना एकतर तुम्ही सासरचे आणि माहेरचे दोघांच्या समोर केली पाहिजे. बरोबर. सासरचे आई वडील पण आणि इकडे माहेरचे आई म्हणजे मुलीचे पण आई वडील या दोघांनी समक्ष कुठलीही शंका असू दे हम्म, हम्म, किंवा जे काही गैरसमज किंवा निर्माण होत आहेत ह्याच्या संदर्भात जर मुलगा आणि मुलगी पुण्याला आता जॉबला आहेत, ते दोघंच आहेत आणि त्याच्या फॅमिली जी आहे ती इकडे गावाकडे आहे, तर होतंय काय की मिसअंडरस्टँडिंग दोन्हीकडं वेगवेगळ्या पद्धतीनं असतं. शेवटी आता माझी मुलगी आहे तर मी माझ्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहे बरोबर. किंवा माझा मुलगा आहे तर मी त्याच्या मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहे. खरी परिस्थिती त्या दोघांचं तिथं काय चाललंय हे आपल्याला माहिती नसतं. ह्यासाठी जे माहेर आणि सासर म्हणजे जे दोघांचे मुलींचे आणि मुलाचे दोघांच्या आई वडिलांनी ह्या गोष्टींची चर्चा केली काय पाहिजे की बाबा माझ्या मुलीचा मला फोन आला, हम्म, तिचं म्हणणं असं आहे. ह्या दोघांच्या ज्यावेळेला चर्चा होते की नेमकं चुकतंय कोणाचं हे पण समजतंय, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे पण समजतं आणि त्यावेळेला दोघांनाही बोलावून जर काही कॉम्प्लेक्स होत असतील तर दोघांनाही बोलवून त्या दोघांची त्या बाबतीत समोरासमोर चर्चा करून तो प्रश्न मिटवता पण येऊ शकतो. मला सर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. लग्न जेव्हा आपण बघतो किंवा मुलगीचा बायोडेटा बघतो, एखाद्या मुलाचा बायोडेटा बघतो, तर गुणांकनची प्रथा आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे कशा प्रकारे असते ते? मला वाटतं रोहित सर याबद्दल आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये गुणांच्या बाबतीत पण आपण बोललो होतो. हम्म, हम्म, हम्म. ज्या वेळेला मी ह्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आलोय तर गुण हा पार्ट आहे किंवा गुण बघण्याची जी पद्धत आहे ती फार जुनी आहे. दुसरी गोष्ट त्यावेळी जी जाती किंवा ह्याची जो विषय आहे म्हणजे कसं की शूद्र क्षत्रिय वैश्य हा जो म्हणजे काय म्हणतो आपण पॅटर्न जो पूर्वी होता जातींचा किंवा विभाग होते, हम्म, हम्म. तर इंग्रजच्या काळानंतर त्याला थोडंसं हवा दिली गेली आणि जाती प्रथा किंवा जातीवाद हा वाढत गेला. पण मुळामध्ये जर गुणच बघायचे असतील तर तुम्ही जात पाहून चालत नाही आणि हे लोकांना माहिती नाही आहे. आता माझंच उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर मी पाटील आहे, मला अगदी वाडीची मुलगी चालत नाही असं धरून चला. मराठाच आहे, 96 कुळे आहे, मुलगी चांगली आहे, घरची फॅमिली बॅकग्राऊंड सगळं चांगलं आहे, पण मी पाटील आहे, मला ते चालत नाही. अशी जी प्रथा अगदी डोक्यामध्ये जे आहे आणि हे मराठ्यांमध्येच आहे अशातला पार्ट नाही आहे, अगदी इतर जातींमध्ये सुद्धा तो विषय आहे की लिंगायत तो आम्हाला चतुर्थच पाहिजे, आम्हाला पंचमच पाहिजे बरोबर. किंवा अगदी जैनांच्या मध्ये सुद्धा आम्ही पंचम आहे तर आम्हाला पंचमच पाहिजे, आम्हाला चतुर्थ चालत नाही. अगदी ह्यामध्ये सुद्धा अगदी मुस्लिम समाजामध्ये जरी तुम्ही गेला तरी त्यांच्यात सुद्धा बरेचसेच पद्धती आहेत की आम्हाला ते खान चालतं, मग ते पठाण चालत नाही, मग मुलाने चालतं. ह्या गोष्टी ज्या आहेत हम्म, ह्या गोष्टी पण तुम्ही पाहताय, प्लस त्या मुलाचं करिअर पाहताय, तो मुलगा व्यसनी आहे का ते पण पाहताय, तुम्ही नातेसंबंध आपले कुठे ना कुठेतरी धागादोरा लागतोय का ते पण पाहताय, त्याची प्रॉपर्टी बघताय. या सगळ्या गोष्टी आल्या. मुलगा काय बघतो, मुलगी कशी आहे बघतो, तिचं शिक्षण जोडा शोभतोय का हे पाहतात. एवढं सगळं बघितल्यानंतर मग गुण बघायची गरज काय? बरोबर. जर मुलगा आणि मुलगी हा जर जोडा चांगला लक्ष्मीनारायण सारखा शोभत असेल, त्याला करिअरला मॅच होणार असेल, नातेसंबंध जुळत असतील, शिक्षण सगळ्या गोष्टी मॅच होत असतील, मग गुण बघून फायदा काय होतोय? आणि अशात व्हायला लागलंय कसं की चांगली चांगली स्थळं तुम्ही डावलताय आणि त्या गुणांच्या मागं लागून चांगलं स्थळ डावलून नको त्या स्थळाच्या मागे लागताय. आणि गुण हे तुमचे माझे म्हणजे त्या मुलाचे आणि मुलीचे झाले बघितले तुम्ही, पण मुलगीला समजा तिची सासूच दमवायला लागली किंवा त्रास द्यायला लागली बरोबर. किंवा घरचे नणंद असेल किंवा इतर लोक असतील ते दमवायला लागलेत, तर अशा वेळेला सुद्धा घटस्फोट होतात. घटस्फोटामध्ये काय फक्त एकच कारण आहे का की बाबा मुलगा आणि मुलगीचं पटत नाही म्हणून घटस्फोट होतो? असं होत नाही. ह्याच्यासाठी गुण बघणं हा विषय खरोखर आता लोकांनी बंद केला पाहिजे. आणि पूर्वी आता जर तुम्ही पाहिलं
तरी लोकांच्या तारखा वेळा ह्या निश्चित नसायच्या. कित्येकांचे जन्मही घरामध्ये व्हायचे. आणि अगदी आता वडिलांचं जरी, तुमच्या वडिलांचं आणि माझ्या वडिलांचं जन्मतारीख जर आधार कार्डवर बघायला तरी 1 जूनच तुम्हाला सापडणार. बऱ्याच जे सरकारी नोकरीला लागले होय होय त्यांच्या तारखा तुम्हाला 1 जूनच सापडणार. किंवा शाळेमध्ये जी वेळ असतील मग ती जून महिन्यातला कुठला तरी 5, 6, 7 अशी काहीतरी तारीख टाकायची आणि त्याला शाळेमध्ये दाखला द्यायचा. मग त्यावेळेचे संसार अगदी चांगले चालले. घटस्फोटाचं प्रमाण नव्हतंच, नगण्य होतं अगदी 1, 2, 3, 4 जास्तीत जास्त. मग आता हे गुण बघून सुद्धा जर घटस्फोट होत असेल तरी गुण बघून फायदा काय? तर हे अशा पद्धतीनं गुणांच्या नादाला न लागता जर विवाह जुळवले तरी सुद्धा घटस्फोटांचं प्रमाण कमी येणार आहे. आणि त्यासाठी स्वतःची पत्रिका तुम्ही तपासली पाहिजे. त्याच्यामध्ये काही दोष आहेत का, वैवाहिक सौख्य चांगले आहे का, हे जरी पाहिलं तरी गुण पाहायची आवश्यकता निश्चितपणे लागणार नाही. धन्यवाद.